सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. वाई येथे 5वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दिग्गज साहित्यकांचा मांदियाळीत गौरव. आटपाडीचे साहित्यिक विलास खरात व संपादक सचिन वाघमारे यांचा विशेष सन्मान. वाई विशेष प्रतिनिधी राहुल खरात. KSI पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा 2026 रविवार दिनांक 7 जून रोजी गरवारे सभागृह लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज कवी, कवयित्री, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिग्गजांच्या उपस्थितीत दिमागदार उद्घाटन. कार्यक्रमाची सुरुवात हभप सौ विनाताई वैभव महाडिक, कळंबणी, खेड यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. या संमेलनाचे अध्यक्षपद नवीन पनवेल रायगड येथील प्रसिद्ध साहित्यिक माननीय नागनाथ श्रीपती डोलारे यांनी भूषविले. तर उद्घाटक म्हणून मीरा भाईंदर मुंबई येथील माननीय सौ सुमनताई गजानन देसाई उपस्थित होत्या. विद्यानिकेतन संस्थेचे माननीय श्री शशिकांत कोंचळे यांनी प्रास्ताविक करून स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचे स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुंडकी यांनी लेखकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री तुकाराम शेठ जेथी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. आटपाडीच्या मान्यवरांचा व साहित्यिकांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. आटपाडी तालुक्याचे विशेष नाव गाजले. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले लेखक व साहित्यिक माननीय श्री विलास धोंडीराम खरात, वर्धा कवी संमेलन अध्यक्ष आणि लक्षतारा न्यूज चॅनलचे संपादक माननीय श्री सचिन वाघमारे यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच आटपाडी येथून आलेले श्री यशवंत मोटे, श्री सागर मोटे आणि श्री संतोष मोटे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अमरावतीच्या प्रसिद्ध कवयित्री सौ सोनाली संजय मेश्राम यांनाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संमेलनात अनेक मान्यवर लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्री भारत कवितके यांचा शृंगारिक लावणी संग्रह, श्री सुधाकर बाबूराव शिंदे यांचा गावकूस ग्रामीण कथासंग्रह, सौ विद्या थोरात काळे विजू मुंबई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याच सोहळ्याचे औचित्य साधून संमेलनाध्यक्ष माननीय नागनाथ श्रीपती डोलारे तसेच वाई येथील श्री व सौ विकास घोणे दाम्पत्य यांचा वाढदिवस केक कापून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून संमेलनाध्यक्ष डोलारे यांच्यातर्फे उपस्थितांना स्वलिखित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. 2 सत्रांतील बहारदार कार्यक्रम आणि सादरीकरण. 2 सत्रांत चाललेल्या या संमेलनाचे उद्घाटन सत्र आणि सूत्रसंचालन सौ विद्या थोरात काळे विजू मुंबई यांनी केले. तर मुख्य काव्य संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री सुधाकर बाबूराव शिंदे इचलकरंजी यांनी केले. द्वितीय सत्र. या सत्रात अहिल्यानगरचे प्रसिद्ध कथाकथनकार श्री बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या बहारदार शैलीत कथाकथन करून उपस्थितांची मने जिंकली. मनोगत. सौ विद्या थोरात काळे यांनी मर्मबंध कादंबरीविषयी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. नृत्यकला. नृत्यकलाकार श्री अनिल दानोळे दिवाणजी यांनी सादर केलेल्या जोगवा नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारांचे वितरण. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 30 पेक्षा जास्त दिग्गज कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तासगावचे विजय तानाजी पाटील, इचलकरंजीचे सुधाकर शिंदे, मालेगावचे पत्रकार रविराज सोनार, पनवेलच्या प्राध्यापिका सौ श्रद्धा तारे, गोव्याचे संतोष चिले, पुण्याच्या वैशाली खाडे, हैदराबादच्या अनुराधा मार्चट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यानिकेतन संस्थेचे शशिकांत कोंचळे व KSI पब्लिकेशनच्या कवी सरकार इंगळी यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी साहित्यिक व रसिकांचे आभार मानून संमेलनाची सांगता केली. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. माझ्या गावामध्ये पहिलं मिरग नक्षत्र कवी संमेलन भरवलं. त्यानंतर मी अशी कोल्हापूर, इचलकरंजी असं करत करत 5वं मिरग नक्षत्र जे आहे
हे शशिकांत कोथळे यांनी मला सांगितलं की आमच्या इथे एक संमेलन व्हावं अशी आमची इच्छा आहे. मग मी काय म्हटलं, ठीक आहे म्हटलं, तुमच्या वाईमध्ये 7 जूनला 5वं मिरवणूक आपण करूया आणि त्यासाठी मला तुम्ही तुमच्या ह्यानं संस्थेच्या माध्यमातून थोडंफार तिथले जागा उपलब्ध वगैरे करून द्या. मग त्यांनी हे लोकमान्य टिळक ग्रंथालय आम्हाला उपलब्ध करून दिलं महाराष्ट्रातून आणि या ठिकाणी या वाईमध्ये आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कवी, कवयित्री, साहित्यिक या संमेलनासाठी इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी या संमेलनाचं नियोजन, इथं झालेली गर्दी पाहिल्यानंतर असं वाटतं की खरोखरच आपलं हे मिरग नक्षत्र 5वं कवी संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आपली कविता सादर करण्यासाठी किंवा आपली कला सादर करण्यासाठी कवी, साहित्यिक इथं आलेले आहेत आणि मला जे या कवी संमेलनाचे अध्यक्ष केले त्याच्यामागे एक असा इतिहास आहे की मी ही बातमी एका ग्रुपवर वाचली आणि त्याप्रमाणे कवी सरकारी इंगळी सरांना मी माझं परिचय आणि फोटो पाठविला. त्याप्रमाणे मी कवीमध्ये सहभाग घेण्यासाठी मी ही सहभागी व्हावं म्हणून विनंती केली होती. पण त्यांनी जेव्हा माझं परिचय वाचला आणि माझं ते सर्व साहित्याचं जी मी सेवा केलेलं आहे ते वाचल्यानंतर त्यांनी मला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची विनंती केली व त्याप्रमाणे मी या कवी संमेलनाचा अध्यक्ष झालो. नमस्कार, मी अर्चना डोलरे. माझे पती आंबेडकर चळवळीतून काम पाहतात आणि त्यांना मिरग नक्षत्र वाई इथून कवी संमेलनातून अध्यक्ष केल्याबद्दल मी ह्या सर्वांचे आयोजकांचे आभारी आहे. मी डॉक्टर सोनाली मेश्राम, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र राज्यभरून आले आहे. साताऱ्यामध्ये वाईमध्ये जिथे मिरग नक्षत्र कवी संमेलन 5वे राज्यस्तरीय जे कवी सरकार इंगडी यांनी आयोजन केले आहे. तर इथे येऊन मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय म्हणजे सुंदर असे कवी आणि कवी संमेलन वगैरे झाले आहे. तर कार्यक्रम छान झाला. असंच आयोजन आपल्या विदर्भ राज्यामध्ये व्हावं ही इच्छा आणि इथे येऊन मला प्रसन्न वाटलं. नमस्कार, मी शशिकांत कोथळे सर, विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी तुमच्यासमोर संवाद साधत आहे. माझे मित्र कवी सरकार इंगळी यांच्या माध्यमातून गेले 2 वर्ष झालं मी साहित्य संमेलनाची माहिती पाहत आहे, ऐकत आहे. परंतु आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादं कवी संमेलन चालू व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. मी सरांशी बोलणं केल्यानंतर सरांनी मला सांगितलं की सर नक्कीच आपण संस्थेच्या कामाबरोबर साहित्य संमेलन घेऊया. तर आमचं सहकार्य मिळेल. तर एक योग जुळून आला. 7 जून 2026 रोजी वाई येथील रमेश गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय या सभागृहामध्ये आम्ही या कवी संमेलनाचं खूप मोठं आयोजन केलं. विद्यानिकेतन संस्थेच्या वतीने विद्यानिकेतन मुलांचे वसतिगृह चालवते आणि त्या ठिकाणी एक 15 ते 20 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर, कवी सरकार इंगळे यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या गरवारे सभागृह लोकमान्य टिळक वाई येथे जे कवी संमेलन आज झालेलं आहे, या कवी संमेलनाला महाराष्ट्रातून उपस्थित असलेल्या सर्व कवींचं मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला माझ्या मानदेशाचं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा